नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. इंगळी इथं भूस्खलन झालेल्या विहिरीचे काम करत असताना पोकलँड मशीन विहिरीत पडले. यावेळी पोकलँडचे ड्रायव्हर व त्याचा सहाय्यक दोघेही पाण्यामध्ये बुडाले होते. काही क्षणात ते वर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये इंगळी हुपरी रस्त्यावर 6 मोठ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या विहिरीचा कठडा कोसळल्याने विहिरीलगत असणाऱ्या 7 दुकानांसह रस्ताही विहिरीमध्ये कोसळला होता. यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून 3,42,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या त्या विहिरीचे काम सुरू आहे. त्या विहिरीमध्ये मुरुम भरण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी असणाऱ्या वजनाने 25 टन असलेला पोकलँड मशीन 80 फूट खोल विहिरीमध्ये कोसळले. पोकलँड मशीन चालवणारा चिंता भारती व मशीनमध्येच असणारा आशिष शर्मण हे दोघेही मशीनसोबत पाण्यामध्ये बुडाले. त्यानंतर काही क्षणांनंतर चालक बाहेर आला. त्यानंतर आपला सोबती आतमध्येच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा विहिरीमध्ये उडी घेत मशीनचा दरवाजा उघडून त्यालाही बाहेर काढले. त्यानंतर स्थानिकांनी त्या दोघांना प्राथमिक उपचारासाठी हुपरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत पोकलँड मशीन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र विहीर खूपच खोल असल्यामुळे पोकलँड मशीन किती खोल आहे याचा अंदाज लागत नव्हता. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शिवसिद्ध न्यूजसाठी इंगळेहून राजेंद्र शिंदे.